नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आत्ता वाजले सकाळचे 8 आणि आजच्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी एकदम मस्त नाश्त्याने केली आहे. कारण नगरला जायचं आहे आजोबांना घेऊन. त्यासाठी आपल्या आजीने एकदम मस्तपैकी पोह्याचा नाश्ता बनवला आहे. तुम्हाला नाश्ता वगैरे दाखवतो आणि त्याच्यानंतर आपल्या आजोबांना घेऊन नगरला जातो. डॉक्टर काय बोलते तर ते सगळं तुम्हाला सांगतो आणि आज काय होतं हॉस्पिटलमध्ये ते पण तुम्हाला दाखवतो. नानाचा चाललाय नाश्ता. कोण हाते म्हातारे काहीच नाही तुला. हॉस्पिटलला जायचं ना आता. हॉस्पिटलला जायचं आहे. हा सगळं मग खाऊन घ्यायचं आधी. हा गोळी खायचं. आपली आजी बघ काही खाऊ असू पण खायला खाल्लं तरी ना ते करे. टिकण्याला काय काय अर्थ आहे? जीवाला सुख नसलं ते टिकण्याचा काय अर्थ आहे? एवढं दोघांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे पण दाखवतात का? अजिबात नाही दाखवत. हसूनच एकदम चेहरा हसूनच आहे. नाना बघ एकदम एवढं दुःख आहे तरी पण काही टेन्शन नाही. खाऊन बिंदा जगू राहिले. जे होईन ग ते होईन, त्याला काय त्याचं बघा बिंदास असं जागा ना. तो खाल्ला का नाश्ता? तुला काही सहन होत म्हणते. नाश्ता केला का? हा सगळे तुम्ही दिलंच ना वाटतं पहिला. नाही ते नाही देवाय. कमून तुला काम करायची का? मी नाही केले तुम्हाला खायला भेटेल का? घे. मला नाही खायला बा. मला ते खाल्लं तर मला उठी पोटात. का बरं? इथे म्हातारा सगळं हातात. जात नाही बोल सर. मला जमतच नाही. गिरासमध्ये तू करतो पण तर त्याला आता मी नाश्ता करून घेतो. परत जायला कालच्या जर कोण तर झालं ना नुसतं चेहरा भाजतो बाकी काहीच नाही. झाडा एवढं लागतच ना. आणि बघा आजीने किती भारी पोहे बनवले बरं का. खरं असं जागायला पाहिजे आजी आणि आजोबांसारखं. एवढं दुःख आहे मनावरती पण अजिबात दाखवत नाहीत. हसून खेळून एकदम मस्त जगतात. याला टाकलं होतं काही त्याला काय नाही टाकलं. का म्हणून बिस्किट असले नाही ते तिकडे असेल. बिस्किट टाकाय त्याला. आज हेल्मेट पण घेतलं आहे. काल ऊन लागलं त्याच्यामुळे म्हटलं नाही का येताना. आता जाताना नाही लागणार. सकाळी सकाळी आता 8:30 वाजले तर पण तिकून येताना नक्की ऊन लागन. तुम्ही घेतलं का सगळं बांधायला डोक्याला त्याला? एवढंच मला एवढंच. का म्हणून म्हातारीने एवढं ठेवलं मला. कुच काय त्याच्या ते ताटकाली पिसे घेऊन तयारी लगे बाजारची. बाजारात आली काय? आणते ना काही कोड्याशा बड्याशाला भाजीपाला. बरोबर ये घेऊन जाऊच का मग. आपली आजी चालली बाजारला तर आम्ही चाललोच नगरला. पुढे चिकन आता आजोबांचे नाही का फाईल वगैरे रजिस्टर केली. अजून डॉक्टरचं वेट करतोय तर 1-1.5 तास लागेल तरी अजून पण डॉक्टर नाही आलेले. PCHचं कार्डला लावलं आहे ते 4था नंबर आहे अजून. हो ना. भूक लागली का? 11:30 वाजले तेव्हा डॉक्टर आले तर नाना तर वाट बघून आले ना. आतमध्ये आले तर आपला नंबर आले होते. नानालाच आलं आहे कधी बोलवत आहे तर आले तर आपल्या आधी 2-3 नंबर आहेत अजून. आता डॉक्टर बोलवते ना आतमध्ये. बघू आता काय म्हणते डॉक्टर. आजोबांच्या सगळ्या टेस्ट वगैरे केल्या आता फक्त रिपोर्ट घ्यायचे बाकी येतं. आज टॅबलेट वगैरे दिले आता. आणि कसं आजोबांचं कार्ड पण आहे. मला असं वाटतं की MSला पण दाखवून घ्यावं. मामा पण म्हटले की आपण आर्मी हॉस्पिटलला पहिल्यांदा दाखवून घेऊ आणि त्याच्यानंतर ॲडमिट करू. तर आता रिपोर्ट वगैरे घेतो आणि आजोबांना घेऊन घरी जातो. भूक लागली का? हां काय काय खायचं? काहीतरी खा. काय खायचं? काही खा. आता काहीतरी खाऊ घालतो वाटेत आणि घरी घेऊन जातो. पूर्ण रिपोर्ट वगैरे घेतले. आता चाललो आजोबांना घेऊन घरी. पण ऊन एवढं पडलं आहे ना आज नाही का. नगरचं टेम्परेचर 39 आहे. कालच्या वेळेस थोडं कमी आहे बरं का. आता गाडीवरती किती लागते बघू. गाडी इकडे पार्किंग केली होती. गाडी निघायचं अवघड झालं आता. काय म्हणले? गाडी निघाली किती काढली बळच. चालायची का? हां बसा. बळच गाडी काढली. भरपूर पार्किंग जाम झाली आता. बसा ना. हे जमते का क्वालिटी? पण ते काय बघ 80 रुपये किलो. तुम्हाला 70 रुपये. त्याचं नाही होत चांगलं नाना. हे हेच हे भाव जरा 90 रुपये द्यावर. नाही 150
आपले आजोबा एवढे आजारी आहे तरी आजीसाठी नाही का खायला घेऊन चालले. त्यांना असं वाटलं की नाही का आम्ही ज्यूस घेतला आत्ता तर ते लगेच आजीसाठी आंबे घेऊन राहिले. आपले आजोबा एवढे आजारी आहेत तरी पण आजीसाठी आंबे घेऊन राहिले. आमच्यामध्ये एवढा जीव आहे ना, म्हणजे नातोंडामध्ये पण आजीमध्ये मामात सगळ्यात मध्ये सारखं जीव आहे. कधीच आत्तापर्यंत नाही का, आत्तापर्यंत मी कधीच त्यांची पिशे नाही खाली कधीच बघितलेलं नाही. बाजारला जरी गेले ना तर कधी पण खायला घेऊन येत. किती घेतले? 2 किलो. बाई खुश होईन का तेवढं दादा? हां, बघा एवढं दुखत आहे तरी चेहरे होते हसू आहे. तुम्ही हॉटेलला कधी जेवले होते याच्या आधी? जेवण घातलं ना तिथं, कधी? माझं आता तेव्हा काय खाल्लं होतं? पाव, मिसळ पाव, रोटीन ते खाल्लं होते का? रोटी नव्हतं. कधी खाल्लेलं आठवते का? हा, अजून पहिला काय त्याच्या आधी कधीच नाही खाल्ली? अजून मिसळ मिसळच खाल्ली होती का? मिसळ खाल्लीच फक्त? आतापर्यंत आपल्या आजोबांनी कधीच रोटी नाही खाल्ली हॉटेलची. बघा म्हणजे किती पूर्ण आयुष्यात आज फर्स्ट टाइम जेवण करून राहिले हॉटेलला. बघू आता तुम्हाला जेवण आवडतंय की नाही. काय केवढं जेवण मी त्यांना म्हटलं होतं पनीर वगैरे घेऊ, पण ते काय म्हणले शेवभाजी घेऊ. त्यांना म्हटलं सोयाबीन असेल, त्यांना यातल्या भाज्यातलं काहीच माहित नाही. सोयाबीन त्यांनाच आवडत. सोयाबीन आवडत फक्त शेवभाजी का? शेवभाजीच आवडत फक्त. आता शेवभाजी घेऊ आणि रोटी घेऊ. हा, गव्हाचे खा ना, कसे लागते बघा. फर्स्ट टाइम खा रहे. देखते आप कैसे लगते उनको पूछते. चला खा ना. चांगले गव्हाचे आपलं शेतकऱ्याचं जेवण आहे. हा, शेतकऱ्याचं जेवण कोणतं? शेवभाजी आहे? चव आहे का? आवडी की नाही? हा, मला वाटलं भाज्या बिज्या आहेत का तुम्ही? नानांना आवड बघा. बैजी हातचे जरा असते तर मग आवड असं मग. काय म्हणले? पैसे नाही दिले काय झालं? दिले ना पैसे. जेवण आवडलं का? हा? भारी झालं आपलं शेतकरी जेवण. मी नाना त्यांना म्हंटल की आपण पनीर भाजी किंवा शेवगा वगैरे घेऊ, तर ते म्हटलं नाही नाही शेव भाजी घ्यायची. हा, आता जेवण वगैरे झालंय, आता चला घरी निघू. आपल्या नानांनी नाही का आपल्या आजीसाठी आंबे आणले होते आणि आजीला जसे आंबे दिसले ना तसे दिसतात. आजीने आंब्याचं काय केलंय बघा. काय केलं नाही का? हे बघा आपल्या आजीने काय केलंय, डायरेक्ट आमरस करून टाकलाय. अय बाई, पाणी एवढं कोण होतलंय? पाणीच नाही घेतलं. घट्ट एवढं सगळं आमरस येऊ. बघा एवढा आमरस बनवलाय आजीने. आज आमरस चपाती बनवून राहिली. बाई नानाचं दुखत आहे. अरे मग दुखाचं बघ, काय खाणं चुकायचं काय? खाणं तर पहिलं पाहिजे. खाणं चुकत नाही जर दुखलं तरी. खायला पहिलं पाहिजे का? मग आता हे बघा कणिक पण मळून ठेवलीये. आपल्या आजीला गरमत होतं, कूलर लावून दिलं तेव्हा तिने आमरस बनवलाय. आज लय गरमत आहे. आता आमरस खायचा नानाला, दुखणं बरं आहे नानाचं. मग उद्या परत जायचंय नगरला भेटायला. उद्या परत जायचं ना? जायचं ना. किती दिवस जावं लागतं काय माहिती अजून. कोण लावायचं? रोज जायला पाहिजे रोज. नाना हॉटेलचं जेवण कसं का होतं? हॉटेलचं जेवण काय एवढं वागलं त्या एवढं आवड नाही ना तुम्हाला? पण खरं सांग. चांगले होते. कशाचे होते का? मकाच्या. भारी होते. तुम्ही याच्या आधी कधीच नाही खाल्लेलं? कवाच नाही? मला वाटलं चपाती आता. म्हणजे पूर्ण आयुष्यात नाही खाल्ले कधीच? नाही ते गाव खाल्ले आम्ही. माझं बरं झालं मी तुम्हाला चारलं ते. ते काय खाल्लं पहिल्याने आपले हे खाल्ले मिसळ पाव. मिसळ पाव तेच खातो सर. पनीर नाही खाल्लं, सोयाबीन मसाला नाही खाल्ला, परत वाटाणे नाही खाल्ले. मग बस लाईट जाईल.
काय टिंगून घ्या बस काय करायचंय त्याला पिंग घेऊ काय आला तेच करा आमरसला हा. बर दाखव कोणाला लेकी लेक हे बघा आपल्या आजीचा तुमच्या जीव आहे ती म्हणते माझ्या लेकींना दाखव आमरस हे बघा आमरस बनवलाय आणि चपातीसाठी इकडे पीठ मळलंय आमरस चपाती करते उसळ पिठलं करते लेकी बाई या जेवायला पिठलं हा. कशाचं पिठलं हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचं आपली आजी हरभऱ्याच्या डाळीचं बेसनचं हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं बनवणार आहे आणि चपाती आमरस एक नंबर ना बघा बहिणी किती भारी आमरस बनवला आहे भारी भारी कलर वाच ओरिजिनल एकदम मिक्सर मधून बनवला तिनं भारी झालं साखरे गुळ टाकलं असेल ना. साखर थोडी टाकली आपल्या आजीने मस्त आमरस बनवला बरं का तिला आमरस लय भारी आता बनवतात भारी धर. आता पूर्ण रेसिपी बनवली की तुम्हाला दाखवतो आज दिवसभर एवढी पळपळ झाली आहे ना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत असं किती पळपळ होत असते डॉक्टर लोक काय करतात ही टेस्ट करा ती टेस्ट करा आणि प्रत्येकाकडे फिरतात आणि प्रत्येक जागेवरती नाही का एवढे नंबर असते तर कितीतरी वेळ नाही का वेट करत असं लागतो तुमच्यासमोर सकाळी नाही का 8 वाजता गेलेलं होतं तर डायरेक्ट 4 वाजता घरी आलो होतं तरी पण आज काहीच नाही आलं पण एवढं झालं की आजोबांची पूर्ण बॉडी चेकअप केली आज जेवढं पूर्ण शरीराचे पार्ट असेल ना एक्सरे ECG सोनोग्राफी पूर्ण जेवढं काय असेल ना तेवढं सगळं नाही का चेक केलं आहे पण काहीच प्रॉब्लेम नाही फक्त आजोबांचे नाही का युरिन बॅगचा प्रॉब्लेम आहे आता उद्या मी किंवा मामा परत जाऊ आर्मी हॉस्पिटलला आणि नंतर काय होतं डॉक्टर ते पण बघू वातावरण बघ किती भारी झालं आहे दिवसभर नाही का थकून आलं ना पण संध्याकाळी इकडे पाठीमागं बघितलं ना एवढं भारी वाटतं आणि एक निसर्गरम्य वातावरण आहे आता तरी उन्हाळा आहे त्याच्यामुळे पूर्ण इकडं सगळं वाळून गेलं आहे ज्यावेळेस पाऊस आहे ना त्यावेळेस बघ किती भारी वाटतं इकडं एक नंबर वाटतं पण तरी पण आत्ता नाही का थोडी हवा नाही पूर्ण झाडाचं पाला तुम्हाला ते सासन काहीच हालत नाही हे बघा पूर्णपणे नाही का गरमीने एवढं बेकार झालं आहे ना एकदम शांत आहे झाडाचं पानसुद्धा हालत नाही थोडीसुद्धा हवा चालत नाही पण थोडं तरी नाही का असं बरं वाटतंय की आता शिरळ पडलेलं आहे आणि नाही का भारी वातावरण झालेलं आहे संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि मस्त वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं आता आणि हॉस्पिटलमध्ये नाही का काही मला जास्त ब्लॉग पण शूट नाही करता आला आजचा ब्लॉग एकदम छोटा होईना आपला आपल्या आधी चपाती बनवून राहिला आमरस ऑलरेडी बनवून ठेवला आहे हे बघा लाईट गेली ते आत्ता वारा सुटला होता परत लाईट आली पिठलं बनायचं कसं रे तुम्हाला खायचं असलं बनव मग म्हातारा म्हणतो मला नाही भूक मला नाही आणि मग कायला करायला लावलं काय 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 केलं तो दुपारचं काय काहीच नाही केलं मी. आज काय नाही कालून केलं निबर व्यसन कर ना मग तुम्हाला नको मला नको बेसन तुम्हाला खायचं असलं कर मग कशाला करू ते हां कशाला करू वडा कांदा कर ना वडा कांदा आणलं का धरून वड्या काय मग केले का वडे मग केले मग कायच्या भाकरी खाल्ल्या ना आज त्या डावल्या वाजणार लय व्हायला लागलं केवढं किती खाल्ले 2 याच्या आधी कधीच नव्हतं खाल्ले माहिती जाऊ दे तो खाल्लं कधी ना आपलं बैल पण एक दिवस जेवायला घेऊन जायचं ते काय किती सब्येत भाकरी होती गरम भाकरी नव्हते ते मग रोटे हा रोटी होते मशीनच केलेल्या होत्या त्या हाताने केलं त्या हा हाताने केल्या पण भाजीला त्याच्यावर असते राननाथ गॅस सारखे आहे ना रांजणात आपला पाण्याचा रांजून कसा असतो रांजण. हा त्याच्यात भाजी देते त्याच्यावर तोंडावर भाजी त्यात जाळ चालू असतो आतमध्ये आणि त्याच्यात ते तवा नाही ठेवायचा ते थापटे देत आणि असं हे असतं कापडाचा एक मोठा गोळा त्याच्यावरती रोटी टाकी देत आणि अशी रानाला आतून आणते मग चिपटे ते. बाळून नाही त्याला भट्टी म्हणते घराचे डांगर कोणाले भट्टी म्हणते त्याला भट्टी फेकायची भट्टी म्हणते त्याला त्याने जी भट्टी असते ती असं कोळ मग पालतं घातलेलं त्याने बरोबर दांड माटल त्याच्यावर भाजीत होते खाली आधीच तो आला नानाला खाल्ले 2 खाल्लेले खरपूस लागले आपल्या आजीने नाही का आज एकदम मस्त पैकी आमरसाची चपाती आणि बेसन बनवलंय हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा बेसन बनवलंय आमरस चपाती तुम्ही जेवले चांगलं जेवण असलं पहिले दणकून आणतात उरलं सुरलं तर उरलं सुरलं तर मग मी आहे खायला ते काय गेली काय हा
हायवेला गेली तिने खायची दाबून आणलं. पण पुन्हा नावत होती पैसे घातले म्हातारीने फुकाट. जे काम मोक्याचं ते नाही केलं तरी 2 किलो मिरची घ्यायला लागलो होतो मी. मग येणं तर भाकर दिली नाही. ह्या सीझनचा पहिल्यांदा आमरस खातोय, हे म्हणजे हे उन्हाळ्यामधला. आमरस कसा असावा निळा लाल जर तांदूळ मग ते आमरस खावा. काय मस्त आहे, पण हा? हे आंबे थोडे वेगळेच आहे ना. आंबेच वेगळी आहेत. आणलं नाही आणलं बरोबर म्हणलंय इथं पांढर टाकली. बेसन एक नंबर लागतोय आपल्या आजीचं. हे शेपाट आंबरस लागतोय. तुम्ही शेपा आंबा कधी खाल्लाय का माहित नाही, पण आंब्यात भरपूर प्रकार आहेत. हे शेपा आंबा टाईप लागू राहिलाय.